मध्ये आमदार साहेबांना कल्पना असेल की बजेटमध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये 1 किलोमीटर सुद्धा रस्ता दिलेला नाही. कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही मतदारसंघात, संपूर्ण महाराष्ट्रात. सातारा जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर मला फक्त सातारा मतदारसंघालाच काहीतरी पैसे मिळाले, बाकी एकाही मतदारसंघाला रुपया सुद्धा दिलेला नाही. ही आत्ताची शासनाची परिस्थिती आहे. त्यामुळं कामं रद्द करायला काय ते एका पायावर रद्द करतील, पण पुढं काय, कामं ही आपल्या तालुक्यातच होणार आहेत. आणि ज्या रस्त्याने माझा मतदार जातो त्याच रस्त्याने त्यांचाही मतदार जाणार आहे. पाणी गावाला आल्यानंतर तुमची काय ग्रामपंचायत ठरवते का की आम्हाला ज्यांनी मतदान दिलं नाही त्यांना पाणी नाही, त्यांचा नळ बंद करताच येत नाही? करता येतं काय? जी काय कामं होतात ती सर्वांसाठीच होत असतात. त्यामुळे अशा प्रकारचं जर कोणत्या प्रकारचं राजकारण जर त्या ठिकाणी होणार असेल तर ती थांबवायची जबाबदारी आपल्या सर्वांना एकत्रित येऊन घेण्याशिवाय पर्याय काय? आज ह्या सासवड परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झाली. बापू, तुम्ही त्याचा पाठपुरावा केला म्हणून झाली. एवढा वेळ कोण